महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर झेंडूच्या लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, झेंडूमध्ये आपण सुरुवातीला बेसल डोस जो वापरतो त्या बेसल डोसच्या आधारे आपला झेंडू कुठल्या पद्धतीने येतो आणि जास्त उत्पादनासाठी हा बेसल डोस खूप महत्त्वाचा असतो। तर आपण झेंडूची लागवड सुरुवात करण्यापूर्वी बेसल डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। बेसल डोस मध्ये आपण 2 DAP, सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग, MOP 1 बॅग, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॉम्बिनेशन असलेलं 1 पोतं, त्यानंतर ह्युमिक ॲसिड 10 किलो, त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट 50 किलो, त्याच्यासोबतच बोरॉन 2 किलो। ह्या पद्धतीने ही सर्व खते आपण वर्मी कंपोस्ट गांडूळ खताचे 4 बॅग सोबत किंवा 200 किलो गांडूळ खतासोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। त्यानंतर आपण तो बेसल डोस झेंडूच्या लागवडीमध्ये वापरावा। तर बेसल डोस वापरल्याने झेंडू लागवडीमध्ये सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त वाढ होते आणि झेंडूमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे। तर बेसल डोस मध्ये सर्व प्रकारचे जे घटक असतात ते असणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने जर बेसल डोस दिला तर झेंडू लागवडीमध्ये सुरुवातीपासून वाढ होते आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे घेता येतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।